हो, हे. बघा शेवटची काय परिस्थिती आहे बघा. 8 दिवस झालं तिने आणाचा रस नाही खाल्ला. हा का सलाईन लावली डॉक्टरने पण 8 दिवस झालं प्रयत्न लय केला त्यासाठी तरी काय तिला साथ तिचं शरीरच साथ देना. आणि आम्हाला पण म्हणजे अन्न गोड लागा ना ते खाली पडल्यापासून कारण इतक्या. नमस्कार मित्रांनो, आमची गाय आजारी झाली हा त्याचा तुम्हाला दाखवतो. काय हिमालयन आणि ती शेलन होती तर तिच्या इतका टाइम आता खराब आलाय काय तिची परिस्थिती झाली ती तुम्हाला दाखवतो. कोणा का निघाली ती काय आजारी झाली काय मग तिला प्रयत्न करतोय पण काय तिच्या व्यवहार ना तिला काय उपचार नाही झाला. काय गं, तिच्या माशी. बारीक होते तसे वाढवल्या आणि काय तिच्या जीवाला येऊन आला अशी करायची. आय 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 लय परिस्थिती बेकार झाली ती. काय तिची परिस्थिती झाली अशी माणसाची बी तर आहे. माणूस माणसाला नीट घेवाय हा येतो नीट बोला ना नीट चाला ना. नीट राय ना. काय गायची अवस्था झाली हा. आणि काय झालं आज 8 दिवस 8 तिने दिवस झालं तिला काय खायला पोटात तिच्या अन्नाचा रस नाही. काय आजार झालाय काय नाही नुसती उड्या मारायची चांगली होता उड्या मारायची बकऱ्यात चरून नुसती. ते ऐकत ग नसं मुर पळायची दुम 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 समदेचे. आता तिच्या तर अंगावर टाकले आम्ही कारण माश्या चावते ते म्हणून अंगावर टाकले या. काय परिस्थिती झाली त्याची बघा. चदरनं खाली पडली या. काय आहे तिची बघा माणसागत तिची अवस्था झाली. झाली का नाही माणसाकडे मस्त लाईन्या लावल्या डॉक्टर 2-3 दिवस कोर्स केला. तिचा हात पाय फार सुजलं शिरळ साथ देईना ग बायच. रातभर फिरली तिकडं होतं तिचं. आणि इतक्या लाडक्या होत्या ना त्या लय लाडक्या दोन्ही पळायचे त्या दुईकून दोन पळायच्या उड्या आणायच्या लय पळायचं आणि याचं लय पळायचं ना. आता डोळ्यातून तिच्या नुसतं आसरू गळतंय आसरू गळतंय नुसतं नुसती रडती या. काय अवस्था आहे तिची. काय तिची अवस्था झाली. काल तिला 2 सणाण्या लावल्या औषध पाजलं तिच्यासाठी हलवून मस काढलं त्या गायांच्यासाठी. पण तिने 8-10 दिवस झाला म्हणजे अन्नाचा रसच खाल्ला नाही. एवढी परिस्थिती त्याची बेकार आली बघा. म्हणजे माणूस सुद्धा काय म्हणतो की काय आपण आहे तर मी म्हणतो पण हिचं बघा टाइम आल्यावर काय परिस्थिती आहे. टायमिंगला काय आहे का याच्यात काहीच उपयोग नाही मी म्हणण्यात. कधी जीवनावर टाईम येईल आणि कधी आपण जीवनात पडल ही गॅरंटी नाही. कारण बघा त्या गायपासून किती वनवा चालय आमचा जीवन हा तुळ 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 करतो या. ती पळायला लागली तर नाट पळायची काय तिचं झालंय. एकाच दिवसात आजारी झाली की दुसऱ्या दिवशी उपाय चालू केला. एकच दिवस आजारी झाली दुसऱ्याशी लगेच तिला उपाय केला. तर तिला उपाय लागू नाही. डॉक्टर पण बिचारा लय भारी आहे पण आता काय तिचं तळमळ करतोय पण काय लय तळमळ करतो पण तिचं शरीर साथ देणं तर काय करणार. तिचं शरीरच तिला साथ देणं. कालच्या पासून पडली परवा दिवशी धरणं उभी नाही राहिली. कालच्या धरणं काल ह्या टायमाला अजून थोड्या टायमाने पडली ती म्हणायचं. ह्या टायमाला काल पडली म्हणायची ती. लय परिस्थिती बेकार झाली. तिची अवस्था म्हण झाली अखेर माशाच्या तोंडावर बसायला आली. काही नाही जीवनात काही नाही जीवनात काही नाही मजा नाही. त्याशी बसतच नव्हती. नाट पळायची मोर त्या दुसऱ्या गायच्या मोर पळायची. तिला पळणं म्हणजे काहीच वाटत नव्हतं काहीच. जसं का वारं पळालं का पळायची नसती. आणि एकच दिवस दुखणं आलं लगेच तिला डॉक्टर केला समज केलं. अनगोड लागा ना आम्हाला सुद्धा हो अनगोड लागा ना. एवढी परिस्थिती बेकार आली.
बघा त्याच्या अंगावर काय टाकलंय, काय आता करणार. ते दुःख आम्हाला भगवान. आणि मरणाची परिस्थिती काय आहे बघा ना. म्हणजे चटक्याने मरण सुद्धा येईना, एवढी हळहळ जीवनाची चालली तिच्या. आणि तिने काय पाप केलेलं आहे, मुग जनावर त्यांनी काय केलेलं आहे त्यांनी. त्या माणसाच्या हातून सरी काहीतरी घडतं या. पावला गणेश तरी खोटं बोलतोय माणूस. तसं तिच्या जीवनात तिने काय केलं या. एवढा भोग आज 8-10 दिवस तिला खाया नाही, काय नाही, काही तिला खाया घाला. ती खाईनाच तर करणार काय, खाईनाच ती. आणि आता खाली पडली पडली नसती. नमस्कार मित्रांनो, या अशी परिस्थिती आहे. तेव्हा जीवनात एक चांगलं वागाय माझं म्हणणं शिका. काही नाही, हे जीवन आज आहे उद्या नसल आणि फुकाट आहे. माझं म्हणू नका, काही उपयोग नाही त्याच्या. आपला जसं उभं शिर्यार आहे तेच म्हणायचं श्रीमंत आपण. आता काय आहे बघा, माती झाली त्याची. बरं ते काय उचलतं या, उचलायसारखी पण वस्तू नाही ना ती, उचलायसारखी सुद्धा नाही वस्तू. तर जीवनात चांगलं राहावा, चांगलं वागा. आणि हाय तर माणूस नीट वागाना, नीट राहायना. नुसतं माझं म्हणतंय आणि एकामेकाला बरं बघेना, एकामेकाला आजी बरं बघेना. आणि काय आला असं जायचं या. त्याच्यापेक्षा चांगलं राहणं, चांगलं वागणं, चांगलं बोलणं. काय जीवनाची चालली बघा मातीचा. बघा त्याचा बोल आहे का, मातीचा जीवन मातीतच जाणार आहे. देहाची माती होणार. मग बरे आता चॅनल काढता पाहिजे. चालू आहे ना, चालू आहे बरं का, चॅनल चालू आहे. हा मस्त पाठवला हा मग काय बरं आहे, बरं बरं आहे ना. बाळूमामाचं मंदिर आहे का, हे बाळूमामाचं मंदिर. हे काम का केलं. हे बघा आता एक 4 महिने झालं मूर्ती स्थापना झालेली. 4 महिने हा, कार्यक्रम कायम चालू आहे म्हणा. दर आमुष्याला इथं कार्यक्रम असतो कीर्तनाचा आणि मोठा भंडाराचा असतो. हे 3-4 हजार पब्लिक दर आमुष्याला असतं. आणि रोजचं येणारं जाणारं वेगळं. असं ना, हा, असं आहे. चांगली भक्ती आहे. हा आहे बरी. आता बाळूमामाची श्रद्धा भावना लय मोठी असे म्हणून हे चाललंय. आणि लोकांची बी श्रद्धा भरपूर आहे बाळूमामाच्या वरती. आहे ना. असे महाराष्ट्राच्या बाहेर, पार भारताच्या बाहेर, अहो अमेरिकेत मंदिरं झालेत बाळूमामाची. हा असे आहे देवाची आवड असा, देवाची आवड असो आणि देवाला बी आपली आवड आहे म्हणून घडतंय सगळं. काय करताय नाना. बकरी वळतो या. आता दिवसभर बकरी वळून आली, पाऊस पडाना, चरायला काय नाही. हे राजा बाजाला यायला लागले, खायला काय नाही राहिलं. हा पावसाची वाट बघतोय, पाऊस पण पडाना. ह्या का कसं माळ वाळून गेले. काय आहे बकऱ्याने खायचं. दिवसभर पाय दुखायला लागलं चालून कवर चालायचं. हा आता 6-6:30 व्हायला आल्या. सकाळी 10:30ला बकरी हल्ल्या ते. बकऱ्याचं भागानाच, कारण पाऊस इकडं कुठं पुण्याला नाही पडतोय, हलवा नावळा पुन्हा, आणि इकडं अजिबात नाही. दौंड तालुक्यात पाऊसच नाही. आणि माळरानं जी आहे ती जास्ती वाळून गेली जास्त, म्हणजे माळरानं. आणि लावणाऱ्या ठिकाणी आहे चरायला, पण ते पण कमी होत आलं. पण माळा भोवती वाळली बकरी का आता ही बार खराब झाली. काय खायला नसल्यामुळं खराब व्हायला लागली. ही बोकडं पण राजा बाजा रडायला लागली, कारण त्यांचं बागानाच झाडपाला वाळून गेला. मेंढ्या लागल्या तोंडाग बघायला. हा अवघड दिवस आले. नमस्कार मित्रांनो, आता हे असं वनवाद चाललं, ते काय करणार, लय अवघड आहे. मग बाय काय चाललंय मावशे. काय बाय भात घालते. आता झाला संध्याकाळचा टाइम. मेंढराहून आली, आता चूल पेटावली, पाणी आणलं, झाडून घेतलं. आता भात घालायचं काम चाललंय. 5 वाजून गेले वांडून.
करायचा, काहीतरी कालवण करायला लागलं. वाऱ्याने जाळ लागा ना तरी वाळूसा केलाय. आज नुसतं गार वाटले, पाऊस पडा ना काहीच व्हायना, नुसतंच गार साठवलाय.